शिवजिनी नावाचा एक मुलगा दिसायला अत्यंत सुंदर देखणा, परंतु प्रकार असा घडावा हा शिवजिनी लहान असताना माता पित्यांचा चित्र डोक्यावरचं हरपलं. जवळ पैसा अडका नाही, कुठल्याही प्रकारचा द्रव्य संचय नाही, त्यामुळं समाजामध्ये काही किंमत नाही. आजही परिस्थिती अशीच हो. म्हणतात निर्धनस्य मृतस्य च, ज्याच्याजवळ कुठल्याही प्रकारचं धन नाही, पैसा नाही, त्याला समाजामध्ये काही किंमत आहे का हो? नव्हे तर मृत व्यक्तीला जितकी किंमत असते तेवढीच त्याला किंमत आहे. म्हणून तर म्हणाले निर्धनस्य मृतस्य. हा शिवजिनी एकटा पडला, कुठल्याही प्रकारचा पैसा द्रव्य संचय त्याच्याकडे नाही, त्यामुळं गावामध्ये तिकडे तिकडे फिरावं, कुणी दिलं तर भोजन खावं. आज मिळालं म्हणून उद्या मिळेल काही सांगता येत नाही, मिळालं तर मिळालं, नाही तर नाही, अशी त्याची अवस्था. आणि लक्षात घ्या, वेळ प्रसंगी अशीच मुलं, अशी अनाथ झालेली मुलं ही वाम मार्गाला किंवा बिघडण्याची शक्यता असते. असेच दिवसामागून दिवस चालले आणि एक दिवस प्रकार असा घडला. हा शिवजिनी ज्या गावामध्ये राहत होता त्या गावामध्ये एक नाटक कंपनी आली. नाटक कंपनी त्या गावामध्ये आली. पूर्वीच्या काळी मनोरंजनासाठी टीव्ही, कॉम्प्युटर म्हणजे संगणक किंवा मोबाईल सारखी कुठलीही साधनं नव्हती. त्यामुळं कथा, कीर्तन, प्रवचन, नाटक ही प्रबोधनाची आणि काही अंशी कर्म मनोरंजनाची सुद्धा साधनं असायची.
पूर्वीच्या काळी जर का आपण बघितलं सण उत्सवांमध्ये गावोगावी ज्या काही जत्रा व्हायच्या तिथे मोठ्या प्रमाणामध्ये नाटकं व्हायची, त्याला लोक आवर्जून उपस्थित राहायचे. हो, कथा कीर्तनाला सुद्धा पूर्वीच्या काळी खूप गर्दी असायची. आता कीर्तनकारांना सांगावं लागतं की उद्या या, तुम्ही या आणि तुमच्या बरोबर येताना अजून दोघांना घेऊन या, कारण समोर लोक असल्याशिवाय हुरूपच येत नाही हो करायला. असो, पण पूर्वीच्या काळी नाटक हे मनोरंजनाचं साधन असायचं. त्याच पद्धतीनं या गावामध्ये नाटक कंपनी आली, रात्री नाटकाचा प्रयोग पार पडला आणि आता सकाळच्या वेळी त्या नाटकाचे किंवा त्या नाटक कंपनीचे मालक किंवा व्यवस्थापक आपण ज्यांना म्हणू, ते मालक गावामध्ये फेरफटका मारतायत आणि ते फेरफटका मारत असताना हा शिवदिनी त्यांच्या नजरेस पडला. हा शिवदिनी लहान कोवळा असा तो मुलगा, 7-8 वर्षाचा वय असेल फार फार तर, असा तो शिवदिनी त्यांच्या नजरेस पडला आणि तो सुंदर देखणा, दिसायला अत्यंत सुंदर असलेला तो शिवदिनी त्या मालकाने बघितला. मात्र लक्षात घ्या, कुणाचं निश्चित कधी बदलेल काही सांगता येत नाही. त्या मालकाचं त्या मुलाकडे लक्ष जावं आणि ते बघितल्यानंतर त्या मुलाला, त्या मालकाच्या डोक्यामध्ये असा विचार चक्र सुरू झालं की अरे, हा अत्यंत सुंदर असलेला मुलगा, याला जर आपण आपल्या कंपनीमध्ये घेतलं तर आपल्याला खूप फायदा होईल, आपल्या नाटकाला प्रचंड गरीब आहे, म्हणून विचारून बघूया खरं. या उद्देशानं त्या मालकानं त्या मुलाला विचारावं, बाळा तुझं नाव काय रे? माझं नाव शिवदिनी. त्या मुलानं सांगावं, माझं नाव शिवदिनी. बरं, घरी कोण कोण असतं? घरी आई वडील, काही भाऊ बहीण, घरी कोण कोण असतं? आणि अशा वेळी त्या शिवदिनीला सांगावं, हो मला घरच नाही आणि घरी कोणी नाही, मी लहान, माझे आई वडील, मी लहान असताना देवाघरी गेले. हे ऐकलं आणि त्या मालकाला संधी मिळाली. हो बरं ठीक आहे, तू आमच्या कंपनीमध्ये येणार? मालकांना विचारावं, तू आमच्या नाटक कंपनीमध्ये येणार का? आता लक्षात घ्या, त्या मुलानं सुद्धा असा विचार केला की आपल्याला त्या आधारासाठी कोणच नाही, आपलं घर सुद्धा नाही, आई वडील, मी लहान असताना देवाघरी गेले, त्यामुळं जर का यांच्या कंपनीमध्ये मी गेलो तर आपल्या जीवनाला काहीतरी तरी स्थैर्य प्राप्त होईल, स्थिरता येईल, आपल्याला काहीतरी आधार मिळेल, अगदीच नाही तर 2 वेळचा याचा तरी प्रश्न सुटेल. हो, म्हणून मालकाला त्या शिवदिनीला सांगावं, शिवदिनीला लगेच होकार दिला, तयार आहे, मी तुमच्या कंपनीमध्ये यायला तयार आहे. आणि तो होकार मिळतात तो मालक त्या शिवदिनीला घेऊन आपल्या नाटक कंपनीमध्ये आला. नुसता आला नाही, लक्षात घ्या, तर शिवदिनीला त्यानं अभिनयाचं शिक्षण दिलं. त्याला अभिनयाचं शिक्षण द्यावं, गाण्याचं शिक्षण द्यावं, संगीताचं शिक्षण द्यावं. आणि तत्कालीन त्या शिवदिनीचं, त्या मुलाचं वय आणि एकूणच शरीर रचना लक्षात घेता त्या नाटक कंपनीनं किंवा त्या मालकानं त्या मुलाला स्त्री भूमिकेसाठी तयार केलं. लक्षात घ्या, पूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया त्या रंगमंचावरती किंवा नाटकामध्ये काम करत नसत. आपल्याला माहिती असेल जुन्या लोकांना की पूर्वीच्या काळी स्त्रिया नाटकामध्ये काम करत नसत, त्यामुळे स्त्रियांची भूमिका ही पुरुषांना करावी लागली. अशी अनेक नाटकं, ही नाटकं तुम्ही बघितलात, बालगंधर्व आपले स्त्री भूमिका करणारे. त्याच पद्धतीनं या मालकानं त्या शिवदिनीला स्त्री भूमिकेसाठी तयार करावं आणि नसते त्यांचे प्रयोग जिकडे तिकडे होऊ लागले. आणि दरम्यानच्या काळात या शिवदिनीचं काम सर्व लोकांना अतिशय आवडू लागलं. त्याच्या कामावरती लोकांच्या टाळ्या येऊ लागल्या आणि त्यामुळं या नाटक कंपनीला फायदा होऊ लागला. आणि होता एक दिवस प्रकार असा घडला की असंच एका गावामध्ये या कंपनीचा नाटकाचा प्रयोग आहे. संध्याकाळची वेळ आणि नाटकाचा प्रयोग सुरू झाला. रंगमंचावरती सर्व कलाकार उपस्थित झाले आणि नाटकाचा प्रयोग सुरू झाला. पडदा उघडला गेला आणि आता नाटकाची नांदी त्या ठिकाणी सुरू झाली. आता नाटकाची नांदी काहीतरी वातावरण निर्मिती झाली पाहिजे. हो, नुसतं कोणती सांगणं, नाटकाची नांदी सुरू झाली, त्यापेक्षा काहीतरी वातावरण निर्मिती होणं, त्या दृष्टीनं
सदा शिव शंकर भवभयहारक दुःख निवारक भवभयहारक दुःख निवारक जय पुनकेश्वर प्रभु प्रणयंकर हे जगदीश सदा शिव शंकर हे जगदीश सदा शिव
नाटकाला प्रारंभ झाला आणि प्रचंड अशा संख्येनं त्या नाटकाच्या प्रयोगासाठी आज प्रेक्षकगण उपस्थित आहेत आणि त्या सगळ्या प्रेक्षकांमध्ये आज एक विशेष प्रेक्षक आला होता. कोण आलं होतं तर एक दिवशी बादशहा एक दिवशी बादशहा एक दिवशी बादशहा एक दिवशी बादशहा खेळ बघाया खेळ बघाया कमी करायचा त्या नगरीचा राजा बादशहा तो बादशहा ते नाटक बघण्यासाठी तो प्रयोग बघण्यासाठी आला आणि पहिल्या रांगेमध्ये त्या नगरीचा राजा होतो त्यामुळे पहिल्या रांगेमध्ये तो उपस्थित झाला आणि अशा रीतीनं त्या नाटकाचा प्रयोग उत्तमरित्या यशस्वीरित्या संपूर्ण झाला संपन्न झाला आणि तो प्रयोग त्या बादशहाला अतिशय आवडला आणि त्या आनंदामध्ये त्या बादशहानं काय करावं तो प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि त्यानंतर बादशाह पाठीमागे असलेल्या त्या सर्व कलाकार मंडळींची भेट घेण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी आला आणि सुरुवातीला त्या नाटक कंपनीच्या मालकाला त्यानं सांगावं तुमचा आजचा प्रयोग म्हणजे नाटक पाहून मी अतिशय आनंदी झालो मला अतिशय तुमचं नाटक आवडलंय तेव्हा आज रात्री याच नाटकाचा प्रयोग असेल
आमच्या राजवाड्यामध्ये अनेक अशा दासी आहेत, अनेक नोकर चाकर जे आहेत, त्यांना बरेच दिवसामध्ये काही मनोरंजनाचं साधन काही उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळं त्या आमच्या सर्व नाटक दासदासींसाठी, आमच्या सेवक वर्गासाठी तुम्ही आजच रात्री या नाटकाचा प्रयोग पुन्हा आमच्या राजवाड्यामध्ये, आमच्या दरबारामध्ये करा. तुम्ही म्हणाल की विदारी द्यायला मी तयार आहे. अशा रीतीनं त्या नाटक कंपनीच्या मालकाला या बादशहाने सांगावं आणि ते शब्द ऐकले मात्र मालक सुद्धा अतिशय आनंदित झाला. हो, प्रत्यक्ष त्या नगरीच्या राजाच्या समोर, राजाच्या दरबारामध्ये आज नाटकाचा प्रयोग करण्याची संधी मिळाली आणि त्याहीपेक्षा तो राजा आपण जी विदाची सांगून द्यायला तयार आहे. कोण आनंदित होणार नाही? बुवा सुद्धा झाला असता एखादा आनंद जर कीर्तन करायला सांगितलं असतं. आणि त्याचबरोबर त्या बादशहाने सांगावं की तुमच्या त्या कंपनीमध्ये तो बाल कलाकार, स्त्री भूमिका करणारा जो बाल कलाकार आहे, त्या बाल कलाकाराची भूमिका अतिशय मला आनंदी आवडली. त्यामुळे त्याला सुद्धा या कंपनीमध्ये तुम्ही घेऊन या, आजच्या प्रयोगासाठी घेऊन या. आणि त्याबरोबर तो मालक अतिशय खुश झाला, आनंदित झाला आणि आपल्या सर्व सहकलाकारांना त्यांनी सांगावं की करा लवकरात लवकर इथलं सामान घ्यायचं आहे, घेऊन निघूया. कारण आज रात्री पुन्हा या नगरीचा जो राजा आहे बादशहा, बादशहाच्या दरबारामध्ये आज रात्री पुन्हा हाच प्रयोग करायचा आहे. आता हे मालकानं सांगितल्याबरोबर काही नाटकामध्ये त्यांची थोडीशी भूमिका होती, ते अतिशय आनंदित झाली. ठीक आहे, तिकडे गायले. पण काही विशेषतः रंगमंच व्यवस्था करणारे जे कोणी होते ते थोडे नाराज झाले. कारण आत्ता इथलं आवरायचं पुन्हा रात्री, बरं त्या काही आत्तासाठी वाहतुकीची सुविधा नव्हती. हो, पायी प्रवास असायचा. आता आपलं ठीक आहे, टेम्पोमध्ये टाकलं, पुन्हा तिकडे नेलं, तिथं तयार. त्यामुळे एवढं सगळं सामान घ्यायचं, पायी तिकडे राजवाड्यामध्ये जायचं, दुसरं जायचं, तिथे पुन्हा हा सगळा सेट उभा करायचा. एवढं सगळं करायला काही लोकांनी कंटाळा केला. पण शेवटी नायनाला तयार झाले. आता लक्षात घ्या, हा मालक शिवदेवीच्या ठिकाणी आला आणि शिवदेवीला सांगतो बाळा, अरे आज रात्री पुन्हा आपल्याला याच नाटकाचा प्रयोग आपले जे महाराज आहे बादशहाच्या महाराजांच्या समोर हा प्रयोग करायचा आहे. आता हे शब्द त्या मालकाचे ऐकले मात्र आणि शिवदेवी बघा, लक्षात घ्या, केवळ 7 आणि 8 वर्षाचा मुलगा आहे. हो, तो त्या 7-8 वर्षाचा त्या शिवदेवीने सांगावं, मालक साहेब माझ्यावरती कृपा करावं, माझ्यावरती कृपा करा. त्या शिवदेवीनं, त्या लहानच्या शिवदेवीनं सांगावं, साहेब माझ्यावरती कृपा करावं. अहो, आत्ता तिथे या नाटकामध्ये, या इथे रंगमंचावरती अनेक गाणी होऊन, अनेक प्रकारे नृत्य करून मला जरा सुद्धा ताकद या शरीरामध्ये शिल्लक नाही. साहेब मी आजच्या रात्रीच्या प्रयोगाला मी नाही येऊ शकत. अहो, या ठिकाणी गायन करून, त्या रंगमंचावरती गायन करून, विविध अशा प्रकारची गाणी गायन करून माझा कंठ अक्षरशः कंठाला सूज आली आहे. या ठिकाणी नृत्य करून हा देह अतिशय चुकून गेलाय. महाराज, साहेब मी आता प्रयोगाला येऊ शकतो. त्या शिवदेवीचे ते शब्द ऐकावे आणि ते शब्द ऐकले मात्र आणि तो जो मालक होता, लक्षात घ्या, तो मालक म्हणतोय, अरे तू प्रयोगाला यायला नकार देतोस, पण मी मात्र त्या महाराजांना शब्द देऊन बोलतो. त्याचं काय? अरे तुझं काम अतिशय त्यांना आवडलं आणि तुझ्या कामाखातर, तुझ्या कौतुक म्हणूनच त्यांनी आपल्या राजवाड्यामध्ये आपल्या नाटकाचा पुन्हा प्रयोग लावलाय. तेव्हा तू जर नाही म्हणालास तर मी त्या महाराजांना दिलेला शब्द मी खोटं बोलतो असतो मी. तेव्हा काही नाही, आजचा प्रयोग झालाच पाहिजे, तुझ्या प्रयोगाला आलंच पाहिजे. लक्षात घ्या, कलाकाराचं आयुष्य असंच असतो. अनेकांना असं वाटतं की
रंगमंचावरती गायक लोक असतील किंवा कुठलीही कला सादर करणारे लोक असतील की त्यांच्या कलेवरती लोक समाज त्यांना टाळ्या वाजवतो, पण त्या टाळ्या कुठपर्यंत असतात हो, जोपर्यंत गायकाच्या बाबतीत हे काम करते तोपर्यंतच. अनेक वृद्ध कलाकारांना जर का आपण बघितलं तर एकदा का हे कंठ बंद पडला की त्यांना समाजामध्ये सुद्धा काही टाळ्या वगैरे सगळं बंद हो. आणि दुसरा मुद्दा असा आहे, लक्षात घ्या, अगदी माझ्या बाबतीत जरी सांगायचं झालं तर आत्ता इथे मी कीर्तन करतो. हे कीर्तन आटपल्यानंतर मी जर का इथे कुणाला विचारलं की कीर्तन कसं झालं, आता लक्षात घ्या, एक प्रामाणिकपणे उत्तर द्या की जरी वाईट झालेलं असतं, कोण म्हणणार वाईट झालं? जरी वाईट झालेलं असलं तरी सुद्धा कोण म्हणेल का वाईट झालंय? म्हणजे प्रत्येक वेळी समाज करत असलेली स्तुती ही चांगल्या अर्थाने किंवा खरोखर मनापासून असेल काही सांगता येत नाही. आणि जरी मनापासून स्तुती करत असते तरी सुद्धा त्या स्तुतीला सुद्धा कधी ना कधीतरी मर्यादा आहे हो. तसाच अनुभव या शिवदिनीला सुद्धा यावा. शिवदिनी सांगतोय की महाराज साहेब, मला खरंच त्राण नाही, मी खरंच काम करू शकत नाही हो आज रात्री. हे शरीर सुद्धा अतिशय थकून गेलंय, आवाज सुद्धा कंठाला अतिशय सूज आली आहे. शिवदिनीला सांगावं, शिवदिनी विनवी, शिवदिनी विनवी, खरंच काम करू शकत नाही. पण अखेर तो मालक अतिशय आग्रह करतो, काय काय वाटेल ते झाले तरी चालेल, पण आजचा प्रयोग झालाच पाहिजे. त्या प्रयोगाला स्त्री भूमिकेसाठी तू झालं पाहिजे. अखेर नाईलाज झाला आणि तो अतिशय दमलेला थकलेला असा शिवदिनी पुन्हा रात्रीच्या प्रयोगासाठी ते सर्वदर्शी नाटक कंपनी त्या बादशाहच्या राजवाड्यामध्ये येऊन पोहोचली आणि राजवाड्यामध्ये पुन्हा त्या नाटकाला सुरुवात झाली. आणि एक एक प्रसंग एक एक त्या नाटकामध्ये त्या
रंगमंचावरती सुरू आहे. आणि त्यामुळे एक असा प्रसंग होता की एक भगवान गोपाळ कृष्ण झालाय आणि त्या भगवान गोपाळ कृष्ण मधोमध उभे आणि त्यांच्या बाजूनं अनेक गोप गोपी, त्याला रासक्रीडेचा प्रसंग असं आपण म्हणू, तो रासक्रीडेचा प्रसंग त्या ठिकाणी सुरू आहे. आणि त्या नाटकामध्ये प्रमुख भूमिका राधेची भूमिका हा शिवदिनी करतोय. आणि ती राधा त्या ठिकाणी आली, अनेक गौरणी त्या ठिकाणी येतात आणि डोक्यावरती दही दुधाचा तो घडा घेऊन मथुरेच्या बाजाराला निघाल्या, मध्ये कृष्ण त्याला अडवतोय. तो सगळा प्रसंग त्या रंगमंचावरती सुरू आहे. आणि तो रंगमंचावरती सुरू असलेला प्रसंग लक्षात घ्या, प्रेक्षकांमध्ये बसलेले अनेक दर्दी लोक ते नाटक, त्या नाटकाचा आस्वाद घेतात. स्वतः बादशाह सुद्धा समोर बसला आणि सांगतोय, अरे कृष्णाला तिथून ओरडूनच सांगतोय की कृष्णा, त्या राधेला जाऊ देऊ नकोस, त्या गौरणीला पुढे जाऊ देऊ नकोस. अतिशय तो सुद्धा त्या नाटकामध्ये तल्लीन झालेला आहे. कदाचित सायंकाळची वेळ होती, औषध घेतलेलं सुद्धा असू शकतो. तर मुद्दा असा आहे, लक्षात घ्या, ते सर्वजण त्या ठिकाणी त्या प्रेक्षक वर्ग, स्वतः बादशाह सुद्धा त्या नाटकामध्ये तल्लीन होऊन ते नाटक बघतोय. आणि तेवढ्या त्या पडद्या मागून राधेचा प्रवेश व्हावा, म्हणजे राधा वेशामध्ये हा शिवदिनी त्या ठिकाणी आला. आणि शिवदिनी अतिशय थकलेला आणि त्या शिवदिनीला भगवान गोपाळ कृष्णांसमोर म्हणजे त्या नाटकामध्ये प्रवेश केला. आणि त्या शिवदिनीचा प्रवेश होता क्षणी सगळ्यांनी कडाडून टाळ्या वाजवाव्यात. मात्र त्यावेळी लक्षात घ्या, त्या शिवदिनीची भूमिका अशी होती, शिवदिनी त्या प्रेक्षकाकडे बघतो आणि म्हणतो, अरे काय लोक इथे, काय समाज आहे हा, मी जोपर्यंत चांगलं काम करतोय, माझ्याकडे चांगलं काम घडतंय, त्यामुळं माझ्यावरती सगळे माझी स्तुती करतायत, माझ्यावरती सगळे टाळ्या वाजवतायत. पण आज परिस्थिती अशी आहे की मी आज दमलेलो असताना, अतिशय थकलेलो असताना, तू जरा बस आणि तुझ्या बदली दुसरा कोणीतरी काम करतोय, असं मला विश्रांती द्यायला कोणीही या ठिकाणी उपस्थित नाही. आणि लक्षात घ्या, हीच ती मुक्तीची वेळ. त्या शिवदिनीच्या लक्षात यावं की समाज कुठपर्यंत आपली स्तुती करणार आहे हो. जोपर्यंत आपल्याकडनं चांगलं काम घडतंय तिथपर्यंत आपली समाज स्तुती करेल. पण आपल्या पडत्या काळामध्ये, आपल्या अडचणीच्या काळामध्ये कोण आपल्याला मदत करेल, किंबहुना आपल्या ऐवजी जो काम करेल, असा कोणीही तयार आज झालेला नाही. आणि प्रकार असा घडला, लक्षात घ्या, तो रंगमंचावरती ती सगळी पात्र अतिशय आनंदानं काम करतायत. आणि त्या रंगमंचावरती गोपाळकृष्ण आणि राधेचा तो प्रसंग घडला. आणि आता पुन्हा राधेनं त्या पडद्या मागे जावं आणि पुढची एंट्री पुन्हा होती, म्हणजे पुढचा प्रवेश होता. त्या दृष्टीनं हा शिवदिनी म्हणजे राधा त्या पडद्या मागे गेली आणि गेली ती निघूनच गेली हो. त्या पडद्या मागे ती राधा म्हणजे शिवदिनी गेला आणि त्या पडद्या मागे एक जे दार होतं, त्या दारामधून बाहेर जाणं धूप टोकावी. आणि आता प्रकार असा घडला, इकडे पुन्हा आल्याशिवाय राधा पुढचं वाक्य कोण म्हणणार, त्यामुळे तो मुलगा कुठल्या तिथे पळवला आणि तो शिवदिनी त्या ठिकाणाहून निघून गेला. कुठे गेला हो, बघायला गेल्यास रात्रीची वेळ, ते गाव अनोळखी, कुठे जावं कोणी ओळखीचं नाही. आणि त्या राजवाड्याच्या, त्या बादशहाच्या राजवाड्याच्या दरबारापासून याने ती धूप टोकली, त्या जंगलामधून सगळे शिवदिनी पळतोय. आणि पळत 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 अतिशय दूरवरती गेला, कारण त्याला माहिती होतं की कोणीतरी आपल्या शोधासाठी येणार. या हेतून त्या शिवदिनीने जी काही धूप टोकली, अतिशय तो पळत गेला. तो पळत जात 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 एक अतिशय दूरवरती एक आश्रम त्याच्या नजरेस पडला. दूरवरती एक आश्रम त्याच्या नजरेस पडला. आणि त्या आश्रमामध्ये बघितलं, एक मेणबत्ती, एक पणती त्या आश्रमामध्ये लागलेली दिसली. आणि लक्षात असं आलं की ती वाट होती, ती वाट कुठली होती हो, तो आश्रमाचा जो परिसर होता, तो परिसर कसा होता, स्मशानी निज आश्रमी, स्मशानी निज आश्रमी वसत केसरीनाथ जो. त्या आश्रमाचा जो परिसर होता, त्या आश्रमाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जो स्मशानाचा परिसर, आणि अशा त्या स्मशानाच्या परिसरामध्ये तो आश्रम त्या शिवदिनीच्या नजरेस पडला. आणि काहीतरी आता आधाराची आपल्याला शक्यता वाटते, या हेतून त्यानं त्या आश्रमाचं दार ठोठवावं. ते दार उघडलं गेलं आणि समोर बघितलं तर एक जटाधारी
एक दाढी मिशा वाटलेला योगी पुरुष असा अतिशय तेजस्वी, अंगाला भस्म लावलेलं असा एक तेजपुंज असा व्यक्ती, असा एक योगी पुरुष त्याच्या नजरेस पडला आणि त्या शिवलिंगेने त्या महाराजांना त्या योगी पुरुषाच्या चरणाशी लोटांगण घालावं, महाराज महाराज मला वाचवा, महाराज मला वाचवा. आणि त्या योगी पुरुषानं खाली बघावं तर एक स्त्री त्याला, कारण लक्षात घ्या राधेच्या वेशामध्ये पडून आलेला होता, त्यामुळे स्त्रियांचे कपडे शरीरावरती परिधान केलेले आणि ती स्त्री आपल्या पायाशी लोटांगण घेताना बघितली आणि तिला म्हणावं, अगं त्या महाराजांनी म्हणावं, अगं एवढ्या रात्रीच्या वेळी तू इथे आलीस कशी, तुला कुणीच बोललं. तेव्हा तिनं उठावं आणि त्याला सांगितलं की महाराज मी स्त्री नसून मी पुरुषच आहे. आणि सगळा प्रकार त्याने तो कथन केला आणि त्याने विचारलं, बरं तुझं नाव काय? माझं नाव महाराज शिवदिनी माझं नाव. महाराज आजपासून मी तुमच्याच आश्रमामध्ये राहील आणि आपण माझे गुरु आणि आपण माझ्या कल्याणाची, आपण मला माझ्या कल्याणाचा, माझ्या हिताचा मार्ग दाखवा. अशा पद्धतीनं त्या शिवलिंगेनं त्यांना प्रार्थना करावी. तो योगी पुरुष म्हणजे कोण होता हो? तर केसरीनाथ असं त्यांचं नाव. ज्याच्या आश्रमामध्ये हा शिवलिंग आला त्यांचं नाव केसरीनाथ. आणि त्या केसरीनाथांना त्या शिवलिंगेनं सांगावं, महाराज आपण मला माझ्या कल्याणाचा मार्ग दाखवावा. ते शब्द ऐकले आणि केसरीनाथ म्हणतात, अरे तुझ्या कल्याणाचा मार्ग दाखवू, पण त्याच्या आधी तुला काय येतं हे तरी मला सांग. मला काय येतं? मला काहीच येत नाही हो. शिवलिंगेने सांगावं, मला काही येत नाही. त्यामुळे तुम्ही जर का मला सांगितलं की अमुक एवढा जप कर, अमुक एवढा यज्ञयाग कर, तर मला त्यातलं काही जमायचं नाही. मला फक्त एवढेच गोष्ट जमेल की त्या राधेच्या वेशामध्ये भगवान गोपाल कृष्णांची सेवा करावी, त्यांच्याशी राधा वेशामध्ये त्या भगवान गोपाल कृष्णांचं भजन करावं. आणि ते ऐकलं मात्र आणि कवी केसरनाथांनी सांगावं, बरं एवढं तरी तुला जमेल ना, मग तेच कर. त्या केसरीनाथांनी सांगावं, अरे माझ्या या आश्रमामध्ये भगवान गोपाल कृष्णाची अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्या मूर्तीसमोर तू जे नाटकामध्ये आतापर्यंत ते करत होता ते त्या मूर्तीसमोर करायचं. काय करायचं? तर राधा वेशामध्ये त्या भगवान गोपाल कृष्णांच्या समोर यायचं, त्यांच्या समोर त्यांचं भजन म्हणायचं आणि त्यांच्या समोर तुला जी काही नृत्य करायला येत असेल ती त्या भगवान गोपाल कृष्णांसमोर सादर करायची. आता सर्वसामान्य माणसाचा प्रश्न, शिवदिनी म्हणाला ठीक आहे एवढं मी करेल, पण ह्या किती वेळ करायचं, किती वेळेला करायचं? केसरीनाथ म्हणाले, सांगतो जोपर्यंत तू भगवंतासमोर नृत्य करत असताना, भगवंतासमोर गायन करत असताना त्या मूर्तीमधून भगवंत स्वतः प्रकट होऊन तुझ्या बरोबर जोपर्यंत नृत्य करत नाही तोपर्यंत तुझी भक्ती सुरू ठेवायची. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्या गुरुंनी म्हणजे शिवदिनी केसरीनाथांनी सांगितल्या पद्धतीनं या शिवदिनीने रोज सकाळी स्नान करावं, त्या राधेचा वेश परिधान करावा आणि भगवान गोपाल कृष्णांसमोर येऊन नृत्य गायन सादर करावं, त्या भगवंताची स्तुती करावी.
अशा पद्धतीने त्या राधेच्या वेशामध्ये येऊन त्या भगवंताचं गायन करावं, त्याचं भजन करावं असा रोज दिनक्रम सुरू करावा. आणि होता 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 एक दिवस प्रकार असा घडला की असा शिवदिनी नित्य नियमाप्रमाणे त्या भगवंताच्या मूर्तीसमोर राधा वेशामध्ये आपलं गायन भजन सुरू करतोय, त्याला भजन सादर करतोय. आणि अशा वेळी समोर त्या भगवंताची मूर्ती आहे. त्या भगवंताच्या मूर्तीमधून साक्षात भगवंत भगवान गोपाल कृष्ण प्रकट झाले. आणि त्या आसनावर खाली आले. त्या भगवंताच्या पायामधल्या पैंजणांचा खूप 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 असा आवाज. लक्षात घ्या, शिवजीने याच्यातलं काही माहिती नाही, तो आपल्या भक्तीमध्ये मग्न आहे. आणि ही गोष्ट, हा आवाज पैंजणांचा, भगवंताच्या पायामधल्या पैंजणांचा आवाज कवी त्या केसरनाथ महाराजांच्या कानामध्ये पडला. केसरनाथ महाराजांच्या कानावरती त्या भगवंताच्या पैंजणांचा आवाज यावा. आणि केसरनाथ धावत धावत त्या ठिकाणी आले. बघितलं स्वतः प्रत्यक्ष भगवंत त्या शिवदिनीच्या जवळ येऊन त्याच्याबरोबर गायन करताय, त्याच्याबरोबर नृत्य करताय हे बघितलं मात्र. आणि केसरनाथांनी त्या शिवजीला सावध करावं. शिवजी, अरे बाळा बाळा उठ, अरे अरे आपण मला जर जमलं नाही ते तू प्राप्त केलं रे. शिवजीनी तू मला जिंकून घेतलंस नव्हे, तू प्रत्यक्ष भगवंताला प्राप्त केलं. आणि त्या शिवजीनी आणि केसरनाथ यांनी एकमेकांची भेट झाली, दोघांनी एकमेकांना आलिंगन द्यावं. लक्षात घ्या, मग अशा पद्धतीनं त्या शिवजीनीला ज्या पद्धतीनं भगवंत प्राप्त झाले, ते प्राप्त कुणामुळे झाले हो? बघायला गेल्यास नाटकामध्ये काम करणारा मुलगा पण एक वेळ मुक्तीची अशी यावी की ते नाटक सोडून द्यावं आणि हा आपल्या गुरुच्या ठाई म्हणजे गुरुच्या शोधासाठी म्हणून धावला. आणि दोघांना केसरनाथ स्वामींच्या आश्रमामध्ये यावा. आणि केसरनाथ महाराजांना आपलं त्याने गुरु करून घेतलं. आणि त्या केसरनाथ महाराजांच्या सानिध्यामुळं किंवा त्यांच्या अनुग्रहामुळं प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती त्याला झाली. आता हे कवी केसरनाथ किंवा केसरनाथ स्वामी हे त्या शिवदिनीचे गुरु. त्यामुळं पुढे हा शिवदिनी नावाचा मुलगा शिवदिनी केसरी या नावानं पुढे प्रसिद्धीला आला. अनेक पद त्यापैकी अनेक पद ज्या शिवदिनी केसरी महाराजांची प्रसिद्ध पैकी एक पद म्हणजे भगवान दत्तात्रयावर आधारित असलेलं माझी देवपूजा पाय तुझे गुरु आहे. त्यामध्ये शेवटी म्हटलंय शिवदिनी केसरी पायी, सद्गुरु विना दैवत नाही. ते शिवदिनी केसरी म्हणजे हे शिवदिनी नावाचा मुलगा आणि केसरी त्याचा सद्गुरु म्हणून शिवदिनी केसरी या नावानं हे संत पुढे प्रसिद्धीला आले. पण संतपद किंवा त्या भगवंताची प्राप्ती कशामुळे झाली होतं? केसरी नाथामुळे सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये गेले आणि आपल्या अगोदरच्या आयुष्याशी विभक्त होऊन भगवंताशी एकरूप झाले, भगवंताशी जोडले गेले. पूर्वरंगामध्ये आपण तो विषय बघितला, भक्त कुणाला म्हणावं तर जो भगवंतापासून कधी विभक्त झालेला नाही, भगवंताशी सदैव जोडला गेलेला आहे त्याला भक्त म्हणावं. त्याच पद्धतीनं हे शिवदिनी सुद्धा भगवंताशी जोडला गेला. मग अशा पद्धतीनं आपण जर का त्या भगवंताशी जोडले गेलो तर आपल्याला सुद्धा त्या भगवंताची प्राप्ती निश्चितपणे होईल. मात्र त्यासाठी काय होणं गरजेचं आहे तर भगवंताचं भक्त होणं गरजेचं आहे. कारण हा भक्त कसा असतो तर त्या भक्ताची लक्षणं सांगत असताना मूळ अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जी काही लक्षणं सांगितली त्या अभंगाचा पुन्हा एकदा उच्चार केला. भक्त ऐसे राया देई देवदास, भक्त ऐसे राया देई देवदास, भक्त ऐसे राया देई देवदास, गेले आशा पाश गेले आशा पाश भक्त ऐसे राया देई देवदास, भक्त ऐसे राया देई देवदास.